दोन्ही संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 ओव्हरची मॅच पंचांच्या भूमिकेमध्ये फार चांगली अप्रतिम अंपायरिंग. अवघ्या तीव्र उन्हामध्ये अंपायरिंग करणं देखील सोपं नाहीये आणि या स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग राहिली या दोन्ही पंचांची. त्या पंचांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. केटीसी लाईव्ह इव्हेंट.in ची टीम, संपूर्ण टीमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यांचं देखील जबरदस्त कामकाज. आज सुरुवातीला थोडासा लाईव्ह कव्हरेज खंडित राहिला, त्याच कारणास्तव मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कमेंट्स देखील आपण पाहिला YouTube वरती. प्रत्येक प्रेक्षकाची आतुरता होती की कधी लाईव्ह होईल, परंतु टेक्निकल इश्यू प्रत्येक गोष्टीला माणसाकडून करायला चुका होत असतात आणि त्याच पद्धतीने आपण समजून घ्या हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंड मधील पहिला सामना 3 ओव्हरची मॅच आहे, जिथे टॉस जिंकून चेसिंग स्वीकारले आणि चेसिंगचा निर्णय घेतला या मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा टीम अवसरेवाडी टीमनं. चला बी फास्ट, थोडं फास्ट केलं इथून. वंजारपाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. हॅलो. चला पंच मॅचला सुरुवात करा लवकरात लवकर. वंजारपाडा संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. तीन ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. सेकंड राऊंड मधील पहिला सामना, पहिलाच बॉल. फुलटॉस बॉल चुकी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. लाईन मध्ये बिगा क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय, परंतु बॉल जाईल डीप मिड विकेट मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये कोदिवले संघासाठी येतोय हा बहुमूल्य चौकार. फुलटॉस बॉल कुठेही मारू शकला असा फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये कलाईचा वापर केला, स्वीप केला बॉल. बॅट्समन यथीच्या बॅट मधून धावेंचा श्री गणेशा करणारा चौकार. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केला. वॉड शॉट, परंतु क्षेत्ररक्षकाची जबरदस्त चपलाईनं पकडले कॅच. इथे फलंदाज होतोय बाद. जबरदस्त कॅच, अवमाननीय झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ साइडचा बॉल लेग साइडला विरकवण्याचा प्रयत्न होता, त्याच पद्धतीने बॉल सीमा पलीकडे जाऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाची जजमेंट फार अप्रतिम राहिली. अंतिम क्षणी बॉडीला सावरलं. ऍक्शन रिप्ले मध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून जबरदस्त कॅच पकडले. धाव संख्या 4 वरती स्थिर. पहिला धक्का. आम्ही मगाशीच म्हटलं, धावा ज्यावेळी येत असताना, धावांचा ओघ ज्यावेळी वाढत असतो ना, त्यावेळी एखाद्या खेळाडूला थांबणं विकेट वरती फार महत्वपूर्ण असतं. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर इथे केलेली अतिघाई थोडी संकटात नेऊन ठेवून गेली खऱ्या अर्थानं. फलंदाज यतीशला, नवीन फलंदाज नॅट नंबर 3 साजन बॅटिंग मार्क वरती. फार चांगला खेळ राहिलाय पहिल्या दिवसामध्ये साजनचा. बॉल नंबर 3 पुन्हा हवेमध्ये. इथे कॅच ड्रॉप केले, कॅच ड्रॉप केले. रनआउटची संधी आहे. पंच सांगत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. अजय मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करणारा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथे लागलाय धक्का.
सचिन आलाय नवीन फलंदाज. सचिन आणि साजन आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम फटका, मादक सौंदर्य, विश्वनाथ गुंडप्पाची आठवण डीप पॉइंट मध्ये. कटचा नजाकतीचा फटका, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल. 4 धाव संख्येसाठी सचिनच्या बॅट मध्ये येतोय चौकार. अप्रतिम अप्रतिम फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय. टप्प्याचा बॉल होता, लाईन पिक केली होती, हलक्या हातानं सेन्सिबली पुश केला बॉल. कटचा फटका, मादक सौंदर्य खऱ्या अर्थानं या फटक्यामध्ये दडलं होतं डीप पॉइंट मध्ये. बॉल कन्वर्ट झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धाव संख्या 4 न 8 या अंकावरती. बॉल संपले देखील 4. सर्वप्रथम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग भात्यामध्ये आली आणि त्या बॅटिंगला उत्तर देत असताना 8 धावा जमवल्या 4 बॉल मध्ये. 3 षटकांचा केवळ सामना आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊडली अपील. विकेट किपर फार चांगली किपिंग, परंतु इथे पंच स्टेबल आहेत. इट्स नॉट आउट सांगत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या 8 या अंकावरती. करंट रन रेट 11.94 च्या सरासरीने धावा जमवल्यात अद्याप तरी. अंतिम बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल या पाहूयात. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये संदेश बॉलिंग मार्क वरती. संदेशचा बॉल सचिन साठी. इथे देखील वेगवान पद्धतीने बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल न टोटल 2 विकेट या षटकात आले, 2 डॉट बॉल आले आणि 2 चौकार आले. दुहेरी फॅक्टर जास्त राहिला या षटकामध्ये. एका ओव्हरचा समाप्त झालाय खेळ. धाव संख्या 2 बाद 8. कोदिवले संघाची सध्याची स्थिती. दिलीप आलाय बॉलिंग मार्क वरती. एका षटकामध्ये धावा आहेत त्या 8, 2 गडी बाद. वेगवान बॉल, अतिशय वेग या बॉल वरती. दिशा देखील चांगली आहे, पंच स्टेबल आहेत. चांगला बॉल हाताळलाय दिलीपनं. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू येत असताना धाव संख्या थांबेल 8 या अंकावरती. 7 बॉल मध्ये 8 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. बॉल नंबर 2, धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केले, व्हेरिएशन दाखवत असताना दिलीप. आणखी एक निर्धाव बॉल. पंचांकडे वाईटचा कॉल होता. हल्ली आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायलाच मिळतं ज्यावेळी फलंदाज बॉल डॉट होतो ना त्यावेळी वाईटची खऱ्या अर्थानं अपेक्षा असते पंचांकडून, परंतु बॉल देखील चांगल्या रीतीने फेकलाय गोलंदाजानं. बॉल नंबर 3, फटका सपसेल फसलाय, परंतु नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक बॉल उचलतायत, हलकीशी मिस्टेक, तोपर्यंत धावा मिळते सहजरित्या 2-2च्या मदतीने. धाव संख्या 10 अंकावरती. 3 बॉल संपले त्या षटकातील. संत क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आक्रमक क्रिकेट, 2 चौकाराचं योगदान, परंतु या षटकामध्ये अद्याप तर 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांपासून बाउंड्रीज पासून थोडंसं दूर ठेवलंय दिलीप या गोलंदाजानं या मॅच मध्ये. मिडल ऑर्डरचे षटक केवळ 3 षटकांचा सामना आहे. इथून 2 निर्धाव चेंडू नंतर आलेली दुहेरी धाव संख्या. आता बॉल संपले, 3 धावा धाव फलकावरती 10. बॉल नंबर 4 घेऊन तयार दिलीप. अप्रतिम फटका, देखना स्ट्रोक आहे, रतार मध्ये आलाय बॉल, दिलाय फेकून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय फ्लॅटेड षटकार. स्लॉट मध्ये होता बॉल, खऱ्या अर्थानं डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये. बॅट्समन साजनच्या बॅट मधून षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त लाईन हिट केली खऱ्या अर्थानं साजन. या षटकारानं धाव संख्येला उसली मिळते खऱ्या अर्थानं. 16 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ इथून संपलाय.
2 बॉलचा खेळ बाकी आहे दिलीपच्या षटकातील. कोलाट टाकल्या बॉल लांबराईज केलाय स्ट्रोक. हा मिस फिल्डिंग आणि इथून मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी 20 रन्स ऑन स्कोर का 2 विकेट लॉस. टीम कोदिवले संघाची सध्याची स्थिती आपण पाहताय. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंग या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अशी अपेक्षा नाही. खेळाडूंची साथ, क्षेत्ररक्षकांची साथ हवी आहे. टीम अवसरेवाडी संघाला न इथून धावा येत आहेत. 4-20 धावा आहेत धावफलकावरती. वीस धावा धावफलकावरती. पंचांकडे लाऊडली अपील गेले. पंच विचार विनिमय करतायत. ओव्हर कंप्लीटचा इशारा. फलंदाज सुखरूप आहे. डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 20. 2 षटकांमध्ये 20. आता येणारा अंतिम षटक किती धावांचं येईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल अवसरेवाडी संघाच्या समूहामध्ये बॅटिंग करत असताना कोदिवले संघ. रोहन आलाय बॉलिंग नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 3. 2 षटकांमध्ये 20-10च्या इकॉनॉमीनं जमवल्यात. मागील षटकामध्ये मिस फिल्डिंगच्या साह्याने आलेल्या 4 धावा. आलेला षटकार धावसंख्येला आकार देतोय. आता 2 षटकांमध्ये 20. रोहनचा हे षटक. फुल टॉस बॉल. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. हा फुटबॉल एपर्स वापरण्याचा प्रयत्न, पण तू बॉल निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. 24 धावा आहे धावफलकावरती. फुल टॉस बॉल. लेग साइडला खऱ्या अर्थानं लाईन भरकटला गोलंदाज. त्याचा फायदा घेत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय हा चौकार. धावसंख्या आहे 24. बॉल इथून बाकी आहेत आता 5 करायच्यात. खऱ्या अर्थानं किमान 15 ते 20 धावा हाच मानस आखलाय. $24 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. लॉंगेस्ट षटकार येत असताना बिग हिट. आउट ऑफ द पार्क षटकार. नेक्स्ट मॅच आपण पाहताय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला स्पेशली विनंती आहे. यानंतरचा सामना आपण पाहताय. आणखी एक फुल टॉस. आणखी एक इरादाचा षटकार येत असताना इथे गोलंदाजाला लाईन सापडत नाहीये, परंतु फलंदाजानं वन साइड रित्या या षटकामध्ये बॅटिंग करत असताना दुसरा लगातारचा षटकार. आकाशाला गवस निघालत असताना बॉल सीमापार षटकार. चला प्लीज नो टीम मीटिंग करू नका प्लीज. 36 धावा धावफलकावरती. 16 आल्या 3 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच धामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट बिरदोले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यात या लगेच. अंतिम कॉल. स्लॉट मध्ये हा बॉल आहे हवेमध्ये. इथे मात्र पकडले कॅच. मिस टायमिंग स्ट्रोक.
साजन स्ट्राईक एंड वरती आला, हे फार महत्वाचं आहे. 37 धावा आहेत. सोहम परशुराम दुर्गे यांच्या वतीनं 2 षटकार मारले. मागील षटकामध्ये त्या फलंदाजासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. पंच लाईन दंडित करत असताना इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नाही, अतिरिक्त धाव फलकावरती धावा आहेत त्या 38. अंतिम एका बॉलचा केलीतून बाकी आहे. धावसंख्या उभारले मी तर म्हणेल कोदिवले संघाने प्रथम सत्रामध्ये. टॉस गमावल्यानंतर प्रत्युत्तर दिलं. दामोदे संघाचा कर्णधार उपस्थित झाला. बिरदोले संघाचा कर्णधार या आपण लगेच. स्लॉट मध्ये हा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना कॅच अप्रतिम पकडले. बॅलन्स आणि इथून बघावं लागेल. फलंदाज होतोय बाद. अप्रतिम कॅच पकडले आणि धावसंख्या 38. 3 षटकांमध्ये आता येणारे 18 बॉल 39 धावसंख्येची गरज आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता साजनचा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय अप्रतिम बॅलन्स, बॉडी बॅलन्स करा अर्थानं चांगला ठेवला आहे क्षेत्ररक्षकानं आणि सीमा लगत कॅच पकडले. पाहताय आपण स्क्रीन वरती. 39चं लक्ष. 13च्या सरासरीनं 39 करायचे आता उसरेवाडी टीमला. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. नेक्स्ट मॅचचा कॉल करतोय मी पुन्हा एकदा. बिरदोले संघाच्या कर्णधाराला अंतिम कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. आयोजकांना विनंती करतो या 2 संघादरम्यान आपण टॉस करा. बिरदोले संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल नेक्स्ट मॅच मध्ये दामोदे टीमला. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या कोदिवले संघ. दिलीप आणि दीपक सलामीची जोडी. ऑन स्ट्राइकला आपण पाहताय दीपकला, नॉन स्ट्राइक वरती दिलीप. मागील मॅच मध्ये यशस्वी जोडी खऱ्या अर्थाने राहिली 42 करत असताना, परंतु आता 39 करायचे 3 षटकांमध्ये.
यतीश बॉलिंग मार्क वरती. यतीशची देखील आजच्या दिवसामध्ये फार चांगली बॉलिंग राहिली. पहिलाच बॉल अक्षरशः खोलात टाकलाय. जबरदस्त बॉलिंग. फटका देखील ऑन द राईज केलाय. मिस फिल्डिंग, हलकीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेत असताना एकच्या बदल्यात धावा मिळतील 2. 2 ना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना 39 पर्यंत पोहोचण्यासाठी अवसरेवाडी संघाची धावसंख्या येते. बिनबाद 2. टप्प्याचा बॉल अतिशय वेगानं बीट केलाय बॉल. फलंदाजाला नाका वाटून जाणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी हाताळल्या खऱ्या अर्थानं यतीशनं. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. निर्धाव चेंडू आलाय. वन बाउंडचा इशारा देखील पंचांचा सक्त ताकीद दिली. वेगवान बॉल पुन्हा एकदा यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला. फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक देखील बीट, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉल. इथे रन मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ संपला. धावा आहेत त्या 2. अगोदरच 39 पर्यंत पोहोचायच्या. त्यामध्ये खेळले जाणारे प्रत्येक निर्धाव बॉल समीकरणामध्ये थोडंसं जड आव्हान असं करणारे खऱ्या अर्थानं अवसरेवाडी संघासमोर. दुपारचं हे अगदी तीव्र उन्हाचं सत्र आपण पाहता. या तीव्र उन्हाच्या सत्रामध्ये सर्व खेळाडू खेळत असताना इन फील्डच्या वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल नो मॅच लँड रिजन मध्ये पडतोय. क्षेत्राशी घुसलतो. एक टप्पा अखेर फेकतोय तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र दीपकला जावं लागेल माघारी. इथून धावा अडवतील धावफलकावरती फक्त 1 आणि इथून महत्वपूर्ण धक्का लागत असताना दीपकच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. दीपक 4 बॉल खेळून 3 या धावसंख्येवरती बाद होतोय. चार बॉल मध्ये धावफलकावरती 3:39चं लक्ष आहे आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमण होणं फार गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 4 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा आहेत. दीपक देखील नुकतंच बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरीचा प्रयत्न करणं गरजेचा होता का याचा विचार तो डगआउट मध्ये देखील करत असेल. आता 4 बॉल संपले. धावा आहेत ते 3. बॉल नंबर 5 घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय यतीशला. जबरदस्त खेळ राहिला. जबरदस्त बॉलिंग राहिला आजच्या दिवसामध्ये. यतीशचा बॉल अप्रतिम भन्नाट वेग होता आणि इथे मात्र अधुरी पडली. बॅट क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी फलंदाज होतोय. इथे स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. एकोणचाळीस पर्यंत पोहोचण्यासाठी आता विकेटची पडझड आपण पाहताय. इथे धाव मिळवण्याचा प्रयत्न करायचा होता का इथे देखील प्रश्न पडला असेल. परंतु 5 बॉल मध्ये धावा आहेत त्या फक्त 3. पाच बॉल 3 36 अजूनही करायच्यात. बॉल शिल्लक येते टोटल 13. आणखी एक वेगवान बॉल. यष्टी रक्षकाची चुकी. लॉंग स्टॉपला बॉल निघून गेलाय. नशिबाचा चौकार येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आता 39 करत असताना 32 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 12.
आनंद आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये 12 बॉल मध्ये इक्वेशन आपण पाहताय 32 या धावसंख्येचा 39 चा टार्गेट होतं. आता 16च्या इकॉनॉमीनं 2 षटकांमध्ये धावायचंय अवसरेवाडी टीमला या मॅच मध्ये. आनंदचा पहिलाच बॉल दिलीप साठी हा बॉल फटका चांगला आहे दिलीपचा. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल. रन मिळते फक्त या बॉल वरती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. समीकरणामध्ये बदल 8 धावा धावफलकावरती 39 पर्यंत पोहोचायचं आहे. आता 11 बॉल शिल्लक आहेत. 31 ची गरज. प्रत्येक बॉल मध्ये तिहेरीचं इक्वेशन तुम्ही दडताना पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल मध्ये 31 होतील का वाचल्या जातील. टप्प्याचा बॉल रायसिंग डिलिव्हरी. पंच सांगत असताना दिशा खराब आहे बॉल वरती. व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती ऍड होते. धाव संख्या 9. आता 30 करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत ते 11. बॉल मध्ये 30चं इक्वेशन 9 धावा आहे धावफलकावरती. आनंदचा बॉल टप्प्याचा बॉल हुक केलाय पाठीमागे डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने परंतु त्याला बीट करत बॉल चाललाय. 9+4 अशा 5 धावांचा पंजा नशिबानं मिळत असताना या बोनसच्या स्वरूपामध्ये जोडलेला धावा 14 धावा धावफलकावरती. आता इथून इक्वेशनामध्ये बदल पाहायला मिळेल. 25 धावा आहेत अजूनही. आता मॅच मध्ये आलाय पुन्हा एकदा उसरेवाडी संघ मॅच मध्ये. ऑन फ्रीट बॉल असेल. 9+4 5 सवाल आहे टोटल या बॉल वरती. ऑन फ्रीट बॉल फेकावा लागेल आनंदला. थोडासा आनंद हिरावण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केलाय उसरेवाडी टीमनं. कोदिवले संघासाठी वेगवान बॉल ऑन फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल उचलतोय फेकतोय तोपर्यंत धावा मिळतील या बॉल वरती. पूर्णपणे 1 मदतीने धावसंख्या 15. मागील एका बॉल मध्ये टोटल धावा आल्या त्या 6 आणि त्याच मदतीने आता थोडा झुंजण्यासाठी पर्याय वापरलाय अवसरेवाडी टीमनं. या गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे. थोडासा महागडा ठरला आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. 15 धावा आहेत. लोअर फुटटच बॉल चांगला बॅक टू द बॉलरचा स्ट्रोक होता. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने येतो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु चांगली फिल्डिंगनं थांबवले. 1 धाव 1च्या मदतीने धाव संख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. 23 अजूनही करायचे. बॉल शिल्लक आहेत 9. 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये गिरकी निर्माण होऊ शकते. पाहूयात आता कोणता संघ सामना जिंकतोय. 9 बॉल मध्ये धावा करायच्या त्या टोटल 23. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 ची इथून आवश्यकता. चला थोडं फास्ट केला प्लीज. वेगवान बॉल 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 इथून करायचा. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका अंतिम षटकामध्ये थोडंसं समीकरण सोपं. लोअर फुटटच बॉल दिशा देखील चांगली आहे. पंच स्टेबल आहेत. आणखी एक चांगला बॉल फेकलाय गोलंदाज आनंद. जबरदस्त बॉलिंग. 5 बॉल मध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आल्यानंतर वाईट नंतर नो बॉल त्यामध्ये 4 धावा. टोटल एका बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर मागील काही बॉल मध्ये धावा वाचवण्यासाठी संघर्ष केलाय गोलंदाजी मार्क वरती आनंद. अवसरेवाडी संघाला जिंकण्यासाठी एखादा मोठा फटका हवा या बॉल मध्ये. इथे देखील निर्धाव बॉल. आता अंतिम 6 बॉल 23 धाव संख्येची गरज आहे. दिलीपच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य. बॅटने काहीतरी करून दाखवावं लागेल 23 पर्यंत पोहोचण्यासाठी. अजून 39चं लक्ष असताना 6 बॉल स्क्रीन वरती पाहताय. 23 धाव संख्येची गरज आहे टीम अवसरेवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी.
एका षटकामध्ये आता करायचे 23 तर एका षटकामध्ये 6 बॉल मध्ये वाचवायच्या त्या 23. कोथिवले संघाला 23 वाचवायच्या, अवसरेवाडी संघाला 23 करायच्या. दिलीपचा फटका मोठा हवेमध्ये, हवेशी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला. मॅच मध्ये पुन्हा अजून इरादे मजबूत करणारा षटकार येतोय. दिलीप आता इथून हा सामना जिंकवेल का यावरती आता लक्ष. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर गोलंदाजाला आता विचार करण्यास भाग पाडलाय. ऍक्शन रिप्ले पाहताय, उलटाच बॉल. दिलीपचा फटका भरपूर ताकद लावली होती या फटक्यामध्ये. आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतोय. आता 5 बॉल 17, 22 धावा धावफलकावरती. मागील षटकामध्ये आलेले निर्धाव बॉल थोडेसे या मॅच मध्ये बॅकफूट वरती नेऊन ठेवला करायचा अवसरेवाडी संघाला. 5 बॉल 17, पॅड वरती बॉल वेगाने आदळतोय. पंचांकडे लावली अपील पंच सांगत असताना नॉट आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज. आता 4 बॉल 17, 4 बॉल मध्ये किमान 3 मोठे फटके, हीच तर अपेक्षा असेल फलंदाजाची. परंतु इथून 2 बॉल चांगल्या रीतीने हाताळायचे गोलंदाज साजनला. 4 बॉल 17, सामना अगदी बरोबरीला आपण पाहताय. गोलंदाजाचं वरचढ पाऊल राहील का या मॅच मध्ये. 4 बॉल 17 वाचवत असताना फलंदाजाला करत असताना मिळेल का यश. 4 बॉल 17, पाठीमागे हुकचा फटका, क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल थांबणार नाहीये. साईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता समीकरणामध्ये बदल. 3 बॉल मध्ये 13 धाव संख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी अवसरेवाडी टीमला. 3 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. साजनला थोडस संकटात आणलंय. 3 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. 6 बॉल मध्ये 23 करायचा होता. 3 बॉल मध्ये 10 पर्यंत मजल मारले. आता 3 बॉल मध्ये 13 करायच्यात. तीन बॉल 13 धाव संख्येची गरज. जबरदस्त मॅच आपण पाहताय. हार मानायला तयार नाही दिलीप. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत अवसरेवाडी संघ देखील विचार करत असेल की दिलीपच्या बॅट मधूनच या धावा येत. 3 बॉल मध्ये 13. 3 बॉल 13. इथे देखील फटकाला मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठा चेस. अंतिम क्षणी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र 2 बॉल मध्ये 9 धाव संख्येची गरज आहे. धावा धावफलकावरती 30. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 9 ची गरज. 2 बॉल 9. जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू. मी मगाच्याच मॅच मध्ये उल्लेख केला की कर्जत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला खऱ्या अर्थानं गौरविण्यात आलं. इतका चांगला खेळ या खेळाडूचा राहिला. परंतु आज आता 2 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता असताना सामना फिनिश करेल का स्वबलावरती दिलीप हा फलंदाज. साजन संकटात. 4 बॉल मध्ये 14 त्याने खर्च केलेत. 2 बॉल 9 ची गरज. कट करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा मॅच मध्ये आता मजा निर्माण आली आहे. 2 बॉल आता 8 ट्विस्ट निर्माण झाली या मॅच मध्ये. आता संपूर्णपणे सर्वजण या मॅचचा आनंद घेत असताना 2 बॉल 8, सामना 6 बॉल 23 या स्थितीमध्ये होता. परंतु म्हटलं जाताना प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न केलेत दिलीपनं या मॅच मध्ये. 2 बॉल 8 ची गरज. 2 बॉल 8. लोवर फुलटॉस बॉल दांडी गुल केले. यष्ट्यांवरती जाऊन बॉल आदळलाय. सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर होत असताना इथून मात्र आता 1 बॉल शिल्लक आहे. 8 ची गरज आहे. एका बॉल मध्ये 8 अशक्य आहे. परंतु आता इथून गोलंदाजाच्या चुकीकडे निर्भय व्हावं लागेल. चला लवकरात लवकर फलंदाज आपण बॅटिंग स्टँड वरती. नेक्स्ट मॅच बिरदोले आणि त्यांच्या अगेन्स्ट दामोते. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय बिरदोले टीमनं. एका बॉल मध्ये 8 धाव संख्येची गरज. लढला खऱ्या अर्थानं दिलीप या मॅच मध्ये. परंतु अंतिम क्षणी तो देखील बाद होतोय. एका बॉल मध्ये 8. रनअप मध्ये अडथळा.
गोलंदाजाकडे प्रेशर नाहीये, परंतु फलंदाज वाट पाहत असेल की गोलंदाजाने एखादी चुकी करावी आणि या मॅच मध्ये पुन्हा संधी मिळावी. साजन एक बॉल 8 त्याला वाचवायचा. का बॉल मध्ये 8 ची गरज हवेमध्ये. हा बॉल क्षेत्ररक्षक अजयचे प्रयत्न असफल ठरतील, परंतु सामना जिंकलाय कोदिवले टीम ना आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये ते दाखल झालेत. तिसऱ्या फेरीमध्ये ते पोहोचलेत. 2 सामने जिंकत अंतिम सामना खेळण्यासाठी ते तयार होतील. आता फ्रेश मॅच फर्स्ट राऊंड मधील तिसरा सामना आपल्या समोर येतोय. बिरदोले आणि त्यांच्या अगेन्स्ट धामोते. चला फिल्डिंग सजवून घ्या बिरदोले संघ. प्लेयर ऑफ द मॅच 20 धावांची तडफदार इनिंग सचिन ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. सचिन या आपण मॅन ऑफ द मॅच.